सर्वांना माझा नमस्कार. मी नमस्कार. रुपाली गोरेल आहे. आज आपण इकडे जमलो आहोत पोयझी टेल्स मराठी ओपन माईक साठी. आपण सुरू करण्याच्या वेळी कवितांचा प्रस्तुती मी छोटीशी थोडी माहिती देते आपल्या ग्रुप विषयी. पोयझी टेल्स हा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्या फाउंडर संस्थापिका आहेत अनुपमा कडवाडजी. आणि व्हॉट्सअप ग्रुप शिवाय फेसबुक पेज देखील आहे. आणि हा जो ग्रुप आहे तो बराच कार्यरत आहे चॅलेंजेस ठेवण्यात, आणि रेग्युलरली प्रॉम्प्ट चॅलेंजेस असतात. त्याच्या व्यतिरिक्त ओपन माईक सुद्धा असतात. आणि आणखीन एक खासियत या ग्रुपची अशी की हा एक म्हटलं तर एक त्रिवेणी संगम आहे भाषांचा. इकडे हिंदी, मराठी आणि इंग्रजी या 3 भाषांचे कवी आणि लेखक एकत्र येऊन आपल्या आपल्या रचना प्रस्तुत करतात. चला तर मग आता आपण या कार्यक्रमाला सुरू करूया. पहिल्या ज्या कवयित्री आहेत ज्यांना मी आमंत्रित करू इच्छिते त्या आहेत स्नेहल साठेजी. आणि तत्पूर्वी मी त्यांचा थोडासा ब्रीफ बायो तुमच्या समोर प्रस्तुत करते. स्नेहल साठे या भांडूप, मुंबई येथे राहतात. त्या निवृत्त बँक अधिकारी आहेत. गाणी म्हणणं, गाणी ऐकणं, कविता बनवणं, मैत्रिणी जोडणं हे त्यांचे आवडते छंद आहेत. त्यांचा YouTube चॅनल देखील आहे ज्याचं नाव आहे स्नेहल साठे @2072. त्यांनी 15 बालगीते लिहिली तेव्हा त्यांनी हे YouTube चॅनल सुरू केलं. त्यांना ती प्रेरणा तेव्हापासून मिळाली. चला तर मग आपण ऐकूया स्नेहल साठेजींची कविता. महिन्याचं हळदी कुंकू, त्याच्यावर मी कविता केलीये, ते आपण ऐकूया. आला आला चैत्र महिना, आली बघा गौरी तीज, दारी चैत्रांगण घातले, शुचिरभूत झाले मग, झुल्यावरी बसविले, पूजनी छान गौरीला, आनंदे अर्पिला ग, भोग करंजीचा तिला, हळदी कुंकू योजिले मग, आरासती सुंदर केली, तळ्यामध्ये गौर माझी, कमळावर विसावली, चकली चिवडा पेढे लाडू, मांडली गतीच्या साठी, नटून थटून आल्या सख्या, हळदी कुंकू लाविले मी, पिवळी धमक चणा डाळ, करकरीत हिरवी कैरी, चरचरीत फोडणीची, आंबे डाळ बनविली, कैरी आणि गुळाचे पन्हे छान बनविले, केशर वेलची घालून या ग्लास सगळे भरले, टपोऱ्या हरभऱ्यानी पोटी सगळ्यांची भरली, समाधान माझ्या मनी, गौर माझी आनंदली, समाधान माझ्या मनी, गौर माझी आनंदली. धन्यवाद. मस्तच, छान. धन्यवाद. चैत्र हळदी कुंकाल जाऊन आल्यासारखं वाटलं. आणि आवाज तुमचा फार गोड आहे, फार छान आहे आवाज. मस्त, व्हेरी नाईस. धन्यवाद. खूपच सुंदर स्नेहलजी, मस्त एकदम माहोल केला तुम्ही. खूपच छान. येस. खूप छान तुमचं सादरीकरण असतं नेहमीच. तुम्ही आणि गाऊन तुम्ही जे गाता ना ते खूप छान वाटतं. आवाज गोड आहे, मस्त. लिहिलंय पण खूप छान, लिखाण पण तेवढंच छान. तर या सुंदर कवितेनंतर आपण आता वळतोय आपल्या दुसऱ्या पार्टिसिपंट कडे, ज्यांचं नाव आहे शोभा देशपांडे. शोभा देशपांडे
हैदराबाद तेलंगणा इकडे राहतात. त्या प्रोफेसर म्हणून निवृत्त झाल्या आहेत सेंट जॉर्ज डिग्री अँड पीजी कॉलेजमधून. आणि या कविता लिहितात ते 3 भाषांमध्ये लिहितात, ते म्हणजे मराठी, तेलुगू आणि हिंदी. नमस्कार शोभाजी. आणि नमस्कार. आज आम्ही आतुर आहोत तुमची कविता ऐकायला. हे एक चित्र कविता आहे, चित्र पाहून लिहिलेलं कविता आहे. एक मुलगी समोर जात राहती, सुंदर मुलगी, तर मुलगा तिच्या मागे जात राहतो. तर खूप सुंदर आहे, पहा. लाल साडी नेसून, ती लाल साडी नेसून असती. लाल साडी नेसूनी मला बघन सरक जातीस कोठे ग. लाल साडी नेसूनी मला बघन सरक जातीस कोठे ग. एकदा तरी मागे बघ, एकदा तरी मागे बघ, तुझ्यासाठी मी आलो ग, तुझ्यासाठी मी आलो ग. एकदा तरी मागे बघ, तुझ्यासाठी मी आलो ग. भेटूया एकदा ग, भेटूया एकदा ग, भेटूया एकदा ग. लाल साडी नेसूनी मला बघन सरक जातीस कोठे ग. सुंदरी मला सोडून जातीस कोठे ग. लाल रंग सर्वांना, लाल रंग सर्वांना आवडते ग. लाल रंग सर्वांना आवडते ग. सर्वजण तुला प्रेम करतेत ग, सर्वजण तुला प्रेम करतेत ग. आनंदाचे क्षण, आनंदाचे क्षण काढूया, आनंदाचे क्षण काढूया दोघे. ये सुंदरी हसमुख चेहरा, हसमुख चेहरा मला बघू दे ग. हसमुख चेहरा मला बघू दे ग. माझ्या जवळ येऊन जरा बस ग, माझ्या जवळ येऊन जरा बस ग. लाल साडी नेसून मला बघण्यासारखं जातीस कोठे ग. हसत हसवत, हसत हसवत माझ्या हृदयात, हसवत हसत माझ्या हृदयात घुसून गडबड करतीस ग. हृदयात घुसून गडबड करतीस ग. मला रात्री झोपून, मला रात्री झोपून देत नाहीस, मला रात्री झोपून देत नाहीस ग. दोघे मिळून संसार करूत ग, दोघे मिळून संसार करूत ग. लाल साडी नेसूनी मला बघन सरक जातीस कोठे ग. लास्ट चरण आहे. मी पण मोठा अफसर ग, मी पर मोठा अफसर ग, मी कोणा मागे जात नाही ग, मी कोणा मागे जात नाही ग. तुझ्या सुंदर वदनाला, तुझ्या सुंदर वदनाला बघून मी आलो ग. तुझ्या सुंदर वदनाला बघून मी आलो ग. मिळून मिसळूनी, मिळून मिसळूनी
जगाला आपण आनंद दाखवूया ग, लाल साडी नेसून मला भग्न सरख जातीस कोठे ग, ओ सुंदरी मला सोडून जाऊ नको ग. धन्यवाद. वा. वा, मॅम. छान होती कविता. ती लाल छान साडी विषय जात घेतला. होती, मुलगा काय की मागे फिरत होता, त्यासाठी ते बरोबर. विचार माझ्या मनात आलं, तर मी म्हणलं ते म्हणूया. तुम्ही धन्यवाद. सादर पण छान केलं, लिखाण पण सुंदर, आणि एक विषय तुम्ही म्हणजे ना जो विषय घेतला आणि त्याच्यामध्ये हे पण होतं, म्हणजे मिश्किल भाव पण होता, असं लाईट हार्टेड मिश्किल होती. म्हणून आपण हा असं ते छान वाटलं. धन्यवाद. ते धन्यवाद. गुलाबी साडी लाली लाल लाल ती आठवण झाली. आणि हो, अगदी बरोबर. काव्यातनं असं एक एपिसोड सांगितल्यासारखं छान, अगदी हो, मस्त हो. वाटलं. डोळ्यासमोर ते बरोबर. चित्र उभं राहिलं. अनु मॅडमची कृपा, अनु मॅडमची कृपा. नाही मॅम, तुम्हा सगळ्यांची कृपा, तुम्ही छान प्रस्तुतीकरण करता. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. दोन गीतांनंतर, सुंदर सुरेल आणि छान लिहिलेल्या गीतांनंतर आपण आता वळतोय आपल्या पुढल्या पार्टिसिपंटकडे, ज्यांचं नाव आहे कुंदा बापटजी. त्या आपल्या पोएझी टेस्टच्या ऍडमिन देखील आहेत. त्यांना त्या कविता सादर करतील याच्या अगोदर थोडा त्यांचा परिचय मी देऊ इच्छिते. कुंदा बापट या निवृत्त मुख्याध्यापिका आहेत VPM स्कूल मुलुंडच्या. त्या रोटरी मेंबर देखील होत्या. इनर व्हील क्लबच्या प्रेसिडेंट म्हणून पण त्यांची निवड केली गेली, आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्पंदन मासिकाची 2 वर्षे संपादिका म्हणून पण त्या कार्यरत होते. नाट्य दिग्दर्शन, निबंध, लेख आणि कॅरम यामध्ये त्यांनी पहिल्या क्रमांकाची पारितोषिके प्राप्त केली आहेत. त्या अनेक काव्य समूहांच्या सभासद देखील आहेत. काव्य लेखन, प्रवास आणि संगीत हे त्यांचे विशेष छंद आहेत. आणि आणखीन एक त्यांच्याबद्दल ट्रेकिंग संबंधी काही सांगू इच्छिते. त्यांच्याहून ज्येष्ठ अशा 5 जणांबरोबर त्या अरुणाचलच्या निर्मनुष्य अशा वेलॉंग भागात वयाच्या 64व्या वर्षी गेल्या होत्या, आणि ते त्यांनी 14 दिवसांचं ट्रेक यशस्वीपणे पार पडलं. त्या खरंच एक प्रेरणा पण आहेत सर्वांसाठी, आणि आपण आता त्यांची कविता ऐकायला सर्वच उत्सुक आहोत. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. मैत्रिणीनो, आपण जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीकडे कसं बघतो त्याच्यावर आपला आनंद किंवा सुख हे अवलंबून असतं. तो अर्धा ग्लास भरलेला आणि रिकामा तो सिद्धांत सगळ्यांना माहिती आहे. परंतु माझं म्हणणं असं आहे की कुठलीही गोष्ट ती कोपऱ्यातली अगदी लहान मुंगी असेल, पण तिला बघताना तुमच्या दृष्टिकोनावर तुमचा त्रास किंवा आनंद हा फुल्ली अवलंबून असतो. ही छोटीशी गोष्ट मी माझ्या कवितेमध्ये चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या कवितेचं नाव आहे बस एक नजर हवी. बस एक नजर हवी, सुंदर जीवन सारखे खुणावते खास. सुंदर जीवन सारखे खुणावते खास, सुख असते मनात वा निसर्गात आसपास. सुख असते मनात वा निसर्गात आसपास. जीवनाकडे पाहण्याची ठेवा दृष्टी नवी. जीवनाकडे पाहण्याची ठेवा दृष्टी नवी, बस एक नजर हवी, बस एक नजर हवी. गोबऱ्या गालातल्या मोहक खळीत, गोबऱ्या गालातल्या मोहक खळीत, मोगरीच्या शुभ्र टप्पोऱ्या कळीत, मोगरीच्या शुभ्र टप्पोऱ्या कळीत, होळीच्या रंगात वा प्रेयसीच्या संगात, होळीच्या रंगात वा प्रेयसीच्या संगात, केवड्याच्या गंधात वा हृदयाच्या बंधात, केवड्याच्या गंधात
वा हृदयाच्या बंधात, गाण्याची सुरेल मैफल रंगवण्यात, पहाटेपर्यंत मित्रांसवे रात्र जागवण्यात, पहाटेपर्यंत मित्रांसवे रात्र जागवण्यात, एखाद्या गरजूच्या पाठी उभं राहण्यात, एखाद्या गरजूच्या पाठी उभं राहण्यात, सख्या सवय विहरावे शरद चांदण्यात, सख्या सवय विहरावे शरद चांदण्यात. किती असंख्य ठिकाणी तुम्हाला आनंद शोधता येतो. बेभान करणारा सुसाट वादळ वारा, बेभान करणारा सुसाट वादळ वारा, सैराट धबधबा कड्यावरून कोसळणारा, सैराट धबधबा कड्यावरून कोसळणारा, बाळाच्या भाबड्या निरागस हसण्यात, बाळाच्या भाबड्या निरागस हसण्यात, तरुणाईच्या आंधळ्या प्रेमात फसण्यात. किती दोन टोकं आहेत बघा. बाळाच्या भाबड्या निरागस हसण्यात, तरुणाईच्या आंधळ्या प्रेमात फसण्यात, आणि शेवटी जवानी जोशात श्रावणातल्या इंद्रधनुष्यात, जवानी जोशात श्रावणातल्या इंद्रधनुष्यात, धुंद आयुष्यात की पुष्पातल्या गंधकोशात, धुंद आयुष्यात का पुष्पातल्या गंधकोशात, दुःख विसरायची गुरुकिल्ली नाही नवी, दुःख विसरायची गुरुकिल्ली नाही नवी, बस एक नजर हवी, बस एक नजर हवी. धन्यवाद. वा मॅम, खूपच सुंदर. खूप छान, खूप खूप छान. सुंदर आहे, खूप सुंदर. फार बारीक बारीक गोष्टीत आनंद असतो. आपल्याला शोधावा Exactly. लागतो. खरंच. बरोबर आहे. खूप साधी इथे सकारात्मक. मला हे थोडीशी एक मिनिट घेते तुमचं. एका फार मोठ्या दिग्दर्शकाने याशी हा एपिसोड जुळता मिळता आहे म्हणून सांगते, त्याच्यातनं आपण पण प्रेरणा घेतो. एका फार मोठ्या डायरेक्टरच्या आयुष्यामध्ये त्याचा अख्खा स्टुडिओ जळून गेला. काही कारणाने वीज पडली म्हणा, काहीतरी शॉर्ट सर्किट झालं आणि अख्खा स्टुडिओ त्याचा जळाला, पूर्ण आग झाली. तर त्या माणसाने त्याचं सगळं, त्याचं जीवन, त्याचे त्या पूर्वी रील्स असायचे ते सगळे त्याच्यात होते. त्याची पहिली रिॲक्शन होती की याचं शूटिंग करून ठेवा, बिकॉज पुढे जेव्हा कधी आगीचा सीन लागेल तर तुम्हाला ते उभं करावं लागेल. तर आता ते होतंय, त्याचं नुकसान किती आहे की माणूस रसातळाला जाईल, कर्जात डुबेल, पण त्याची वृत्ती अशी आहे की तो म्हणतो पटकन शूट करून ठेव, इट विल बी युजफुल. तर ही जी वृत्ती आहे ती तुम्ही, एखादा माणूस गळून जाईल, अरे बापरे काय आता झालं गेलं, बट तुमची नजर तशी असली तर यू कम बॅक आणि तुम्हाला आनंद मिळतो. That's all. बरोबर. खूपच छान त्यातनं आपण मॅम, खरंच. शिकतो. बरोबर. पर्स्पेक्टिव्ह ऑफ लुकिंग ऍट थिंग्स. बरोबर, अगदी खरे मॅम. Correct. आणि खूप सर्वांनाच हे वाचून, म्हणजे तुम्ही जे वाचलं, स्वतः बनवलं आणि जे प्रस्तुत केलं ज्या तऱ्हेने ना मॅडम, त्यांनी बऱ्याच जणांना प्रेरणा पण मिळेल, या ह्याच्यातून इन्स्पायर होतील खूप लोक. तुम्ही उदाहरणं पण अशी दिली त्याच्यात आणि खूप छान वाटलं. थँक्यू. धन्यवाद. आता या प्रेरणादायी रचनेनंतर आपण वळतोय या पोयझी टेल्सच्या फाउंडर ज्या आहेत अनुपमा कडवाडजी यांच्याकडे. त्यांचा मी परिचय देऊ इच्छिते. अनुपमा कडवाडजी या मुंबई, भारतातील कवयित्री आहेत. त्यांचे माय वर्ल्ड हे कविता संग्रह जानेवारी 2016 मध्ये प्रकाशित झाले. 2023 सालचा जागतिक कवयित्री असा एशियन लिटररी सोसायटीचा पुरस्कार त्यांना मिळाला. आणि 2022 मध्ये पृथ्वी या विषयावरील जागतिक विक्रमासाठी अँथॉलॉजीचा एक भाग होता, त्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. शिवाय कृष्णचंद सेठी यांच्या माय कोट्स अनफोल्ड मिस्ट्री ऑफ लाईफ या पुस्तकाचे इंग्रजीतून मराठी भाषांतर त्यांनी केले आहे. जुलै 2021 मध्ये त्यांची एक मराठी कविता पुणे FM रेडिओवर सुद्धा प्रसारित झाली आहे. आणि 50हून अधिक काव्यसंग्रहात त्या सहलेखिका पण आहेत. सो अनुपमाजी, आज तुम्ही आम्हाला काय ऐकवणार, कुठली रचना?
थँक्यू रुपालीजी या परिचयासाठी. थँक्यू सो मच. आजची माझी पहिली रचना जी आहे, आपण आजूबाजूला जे सध्या कॉन्क्रीट जंगल बनत चाललंय तर त्यावरती एक रचना लिहिली आहे. शीर्षक आहे क्रीडांगण. आमच्या परिसरात होते एक भव्य मोठे क्रीडांगण. आमच्या परिसरात होते एक भव्य मोठे क्रीडांगण. रोज सकाळ संध्याकाळ सैरसपाटा मारण्यास इथे यायचे अनेक जण. सकाळच्या प्रहरी योगा करताना, व्यायाम करताना, धावताना दिसत. तर ज्येष्ठ नागरिकांचे भेटण्याचे स्थळ आणि गप्पा गोष्टी इथे रमलेल्या असत. पालक नियमित आपल्या लहान मुलांना इथल्या मोकळ्या जागी घेऊन येत. त्यांच्या वयोगटातील इतर मुलांसोबत खेळण्यास प्रोत्साहन देत. दिवसभर क्रीडांगणावर जी ही गजबजाट पाहून मन प्रसन्न होत असे. सुट्टीच्या दिवशी इथे क्रिकेटचे टुर्नामेंट देखील आयोजित केले जात असत. पावसाळ्यात फुटबॉल मॅचेस आयोजित होत असे. हिरव्या गवताची चादर पसरलेले हे क्रीडांगण पाहून मन प्रसन्न होत असे. हिरव्या गवताची चादर पसरलेले हे क्रीडांगण पाहून मन प्रसन्न होत असे. हे क्रीडांगण घनदाट झाडांनी वेढलेले होते. अनेक भिन्न पक्ष्यांचे यावर घरटे होते. गेल्या महिन्यात अचानकपणे एके दिवशी हे दृश्य बदललेले दिसले. या भव्य क्रीडांगणाच्या भोवती उंच पत्रे उभारण्यात आले. कुणालाही इथे प्रवेश नाही. एकेवेळी माणसांनी गजबजलेले हे ठिकाण आता ओस पडले आहे. परिसरातील झाडे देखील कमी झालेले आढळतात. लवकरच इथे उंच उंच इमारतीचे वास होणार आहे. निरागस मुले, ज्येष्ठ नागरिक, पक्षी व निसर्ग हे सगळे काही लोभी माणसांच्या स्वार्थी कृत्येला बळी पडले आहेत. हल्ली बऱ्याच शहरात हे भीषण दृश्य आढळते आणि मन हिरमुसून जाते. मन हिरमुसून जाते. धन्यवाद. कटू वास्तव दिलाय. खूप सुंदर. आता जो चालू आहे ते तिने मांडलाय. बरोबर. येस हो ना. येस. तुमच्या तिथेच आहे ना, गोदरेज मध्येच. अगदी या, अगदी असं. सध्या हेच जाणवलं आणि बऱ्याच ठिकाणी असंच चाललंय. म्हणजे जी मोकळी जागा आहे ती खूप वाईट सगळी वाटतं. अगदी हो बरोबर. तेच. त्या पक्ष्यांचं इतकं वाईट वाटतं ना, पक्ष्यांचेही ते आणि आपलं इवन दुसरीकडे शोधतात. हं. हो आणि सामान्य माणसं देखील म्हणजे जी थोडीशी मोकळी जागा असते ती देखील इमारत म्हणा किंवा बिल्डिंग्स, बाकी ऑफिस बिल्डिंग्स यासाठी वापरल्या जात आहेत. म्हणजे आपण जे म्हणतो नेचर असं फार कमी कमी होत चाललंय शहरांमध्ये. खरंय. आमचे तर इथे सगळे टॉवर आजूबाजूनी एसआरए आणि मोठाले टॉवर होऊन सगळे 2 हा. वर्षात पूर्ण टॉवर 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 सगळीकडे झाले. तर ती इतकी धूळ आणि हे चालू आहे कमालीचं, काही विचारू नका. खरंच हो. आणि ते एसआरएचं तर लिटरली वर्षा 2 वर्षात उभं करतायत. काय ते चेकिंग हा, हा. करतात स्ट्रक्चरचं मला माहिती नाही. पण हम्म, धडाधड उभे राहतायत टॉवर सगळे. हम्म. फार वाईट आहे पण हे काय करणार. खरंच खरंच प्रजा चाफाट झालीये. बरोबर. मी शहराचं पूर्ण जे वस्तुस्थिती आहे जे चाललंय ते तुम्ही खूप छानपणे मांडलं आणि निरीक्षण तुमचं खूप सुंदर, म्हणजे डिटेल एवढं छान केलं. जसं ग्रॅज्युअली ते अनफोल्ड होतंय ते आपण जे जे शहरात समजा कमी आले असतील समजा काही आणि जे आता ऐकलं त्यांनी तर ते पण त्यांना पण आयडिया येईल की काय सध्या चाललंय. हो, हो. आणि आपल्याला निसर्गाचं कसं कमी कमी आपलं शहरातलं जो भाग आहे तो कमी होत चाललाय. बरोबर. आणि मुलांसाठी खेळणं महत्वाचं असतं तर तो भाग बरोबर. या सर्व ह्याच्यामध्ये बालपणातला मिस होतोय कुठेतरी. गेला. जसं एक कसं इनफॉर्मल तेव्हा ते अनौपचारिक खेळणं जे व्हायचं ते जर जागाच बरोबर. नसेल तर पटकन कुठे खाली आपण बिल्डिंग मध्ये जाऊन खेळलो, तसं ते होऊ शकत नाही. असं आता झालंय. खेळ पण मोबाईल मध्ये खेळायचे. हो. मोबाईल मध्ये, कॅरम मोबाईल मध्ये, सगळं मोबाईल मध्ये खेळायचं.
आता ते हे झालंय. आधीच बरोबर. मोबाईलच्या अधीन झालेले आहेत आणि आता हे ग्राउंड वगैरे कमी झाल्याने आणि आणखी पुढे माणसांची शेअर करून तुम्ही जे शिकता ते तुम्ही मोबाईल मध्ये खेळून तुम्हाला शेअरिंग माणसाबरोबर बरोबर राहणं हे विसरून जाणार लोक थोड्या दिवसात. ग्राउंड तर केलीच आहेत, आई बाबा वेळेत घरी येत नाहीत, मुलांना घेऊन जाणार कोण, असं होतं. हो. फार वाईट अवस्था आहे सध्या. आम्ही नवीन लांब लांब फिरायला ड्राईव्ह करून गेलो तर असं वाटायचं ते पानवाला नाही तर मेडिकल शॉप त्याच्यात विचारायचं रिलायबल आहे बुवा, त्याला माहिती असतं. ते मुलं म्हणतात नाही जीपीएस मध्ये बघा. बोलत नाहीत कोणाची, सगळं जीपीएस बघ. अरे समोरून माणूस येतोय त्याला विचारायचं आहे का नाही, ते जीपीएस मध्ये दाखवणार. असा एरो जातो, असा एरो तसंच जाणार. असं आहे आणि सगळं सगळं जीपीएस. दृश्य ऑनलाईन बदलत चाललंय. मागवतात, ऑनलाईन आमच्यासाठी ते मागवतात. फारच नवीन आहे सगळं. असं आहे. आम्ही म्हणतो Human जो touch कोणी फार कमी जाऊन होत आलाय चाललंय. त्याला भेटा, तिथे माणूस आहे त्याला विचारा. ते बोलतात नाही ते बाजूला ते वाये पाये आहे बस. येस येस. ह्युमन टच फार कमी होत चाललाय दिवसेंदिवस. हो हो, आणि सगळं ऑनलाईन मागवतात, त्यामुळे काय ते भाजीवाल्याशी चर्चा किंवा 4 भाज्यांना हात लावणं वगैरे प्रकार काही नाही. जी ऑनलाईन भाजी येईल ती घ्यायची आणि राहायची, असं झालंय रुपाली, सध्या. आम्ही बँकेत गेलो ना आमच्या वयाची माणसं तर ते असे बघतात काहीतरी गुन्हेगारच आलाय. मग काय कशाला आलेत, म्हणजे सगळं एव्हरीबडी डज ऑन फोन, वाय वी हॅव टू गो देअर असं आमच्याकडे बाहेर सगळे येतात मदतीला. म्हटलं म्हणजे आम्हालाच असं वाटतं की आम्ही आदिवासी मागासलेले आहोत की आम्हाला कळत नाही की काय विचारायला काय गेलं तर कोणी फार कमी 2-4 माणसं असतात बस. HDFC बँकेत जा, फॉरेन बँकेत फार कमी माणसं असतात. अलाउडच नाहीये, तुम्ही घरूनच करा सगळं. खरंय. तेच. चलो पुढे जाऊ. तर मग आपण आता आपल्या पुढच्या कवयित्री आणि आजच्या आपल्या सूत्र संचालिका रुपाली गोरेजी यांना आमंत्रित करते. तत्पूर्वी त्यांच्यासाठी एक छोटा परिचय. रुपाली गोरे लाळेजी या मुंबई स्थित कवयित्री आणि लेखिका आहेत. नाही लागले का? त्या बाबा कुठे? इंग्रजी, हिंदी आणि मराठीत लेखन करतात. अलीकडेच त्यांचा इंग्रजी कविता संग्रह काम्स अँड बाम्स प्रकाशित झाला आहे. त्यांचे लेख आणि कविता अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अँथॉलॉजीज आणि मॅगझिन्स मध्ये प्रकाशित झाले आहेत, जसे वुमेन पोएट्स अँथॉलॉजी, फर्स्ट लाईन पोएट्स अँथॉलॉजी, रीम ऑफ पोएम्सच्या अँथॉलॉजीज. रुपालीजी ह्या BCom, MSS, MBA इन मार्केटिंग आहेत. त्या ज्योतिषभूषण आहेत, ज्योतिषी म्हणून प्रॅक्टिस करतात. पाकशास्त्र, वाचन, स्केचिंग ह्यात त्यांना रुची आहे. खूप खूप स्वागत आहे आपले रुपालीजी. मोस्ट वेलकम. थँक्यू अनुपमाजी. आणि आज मी कविता असं म्हणेन तर 2 छोट्या कविता आहेत, पण त्या भाग 1 भाग 2 असं म्हणेन, कारण त्या दोन्ही कुठेतरी अतीत, पास्ट आणि आठवणी याच्याशी निगडीत आहेत. आणि त्या मी साधारण जवळजवळ 1-2 दिवसाच्या अंतरानेच लिहिलेल्या आहेत. तर पहिली जी कविता आहे त्याचं नाव आहे कालच्या वाफा आणि क्षार. काल जे होऊन जातं ते वाफेसारखं निघून जातं. मागे राहतात ते आठवणींचे क्षार. काही क्षार आणतात थरार, तर काही क्षार आणतात आनंदाचे सार. आज आणि कालच्या खेळात मन गुरफटलेले असते आतोनात. उद्या म्हणत करा माझी बात. ही झाला पहिला भाग. दुसरा भाग आहे तो फोटोशी निगडित आहे. त्याचा शीर्षक आहे फोटोची किमया
प्रत्येक फोटो काहीतरी बोलतो. प्रत्येक फोटो काहीतरी बोलतो, आपल्याला फोटोच्या दुनियेत घेऊन जातो. फोटो अनेक क्षण, कित्येक वर्षे गोठवून ठेवतात. फोटो अनेक क्षण, कित्येक वर्षे गोठवून ठेवतात. आठवणींच्या अल्बम मध्ये अतीताला साठवून ठेवतात. वा. फोटो थँक्यू. फोटो आणि कॅमेरा आहेत मनुष्याचा उत्तम आविष्कार. हे बहुउपयोगी तंत्रज्ञान आहे, एक बहुमूल्य अलंकार. छान, मस्त, खरंच छान निघलं. सटील आहे, खूपच आपण सटील हे आहे. क्षण गोठवून टाकतो, फोटो बोलतो, इज लाजवाब, मस्त, सुंदर, खरंच छान लिहिलं. खूप छान कवितेची रचना. लांबी इम्पॉर्टंट नाही, कवितेची लांबी इम्पॉर्टंट नाही, कवितेचं कंटेंट फार इम्पॉर्टंट, आशय इज इम्पॉर्टंट. बरोबर. छान, कीप इट अप. छान. थँक्यू सो मच. आता आपल्या या ओपन माईक, मराठी ओपन माईक पोएझी टेस्टची पहिली फेरी संपलेली आहे आणि खूप छान झाली, खूप छान रंगली आणि खरंच. सर्वांनी वेगवेगळ्या विषयांवर पण कविता प्रस्तुत केल्या. आता आपण वळतोय दुसऱ्या राऊंडसाठी. तर मी सर्वप्रथम मग आमंत्रित करते स्नेहल साठे जींना. चाल. हा. मी आता कविता प्रस्तुत करते, ती पेन आणि शाई यांच्यातला संवाद. अरे वा. पेन म्हणाले शाईला, तू आणि मी. पेन म्हणाले शाईला, तू आणि मी एकमेकांशिवाय परिपूर्णच नाही. शून्य असते वा वा. किंमत एकमेकांविना. शून्य असते किंमत एकमेकांविना. बनता लेखणी होते अद्भुत किमया. इतिहासाची लिहिली जातात पाने. इतिहासाची लिहिली जातात पाने. लेखक करतात दर्जेदार लिखाणे. रवीस दिसत नाही ते कवीस दिसते. रवीस दिसत नाही ते कवीस दिसते. सुंदर काव्य मग लेखणीतून उतरते. शास्त्र गणित भाषा अगणित विषयांची. शास्त्र गणित भाषा अगणित विषयांची आपल्याच मदतीने होते शिकवणी. पिढ्यानपिढ्या आपल्याच मदतीने घडल्या. पिढ्यानपिढ्या आपल्याच मदतीने घडल्या. तरुणोपाय नसे तुझ्या माझ्या युतीला. कीबोर्ड जरी झाला आता जवळचा. कीबोर्ड जरी झाला आता जवळचा. आपण श्रेष्ठच आहोत ठेव तू ध्याना. आपण श्रेष्ठच आहोत ठेव तू ध्याना. धन्यवाद. छान, वा, छान, मस्त. छान. खूप छान. आणि तुम्ही ज्याचं जे महत्व आहे शाईचं आणि कागदाचं आणि कसं त्यांचं नातं आहे की एक ते दोघं टीम मध्ये का ग्रुपमध्ये संघात असतील तर किती किमया करतात, किती काय काय करतात आणि बहुउपयोगी पण ठरतात. आणि पूर्ण तुम्ही बरेच जे त्याची वाटचाल पण एका अर्थाने प्रवास पण तुम्ही तुमच्या कवितेतून तो सादर केलात. खूप सुंदर झालं. धन्यवाद. आपण पुढच्या कवयित्रींना आमंत्रित करण्यापूर्वी आपल्याशी जे ऑडियन्स जुडले गेले आहेत, रश्मी पेठेजी आहेत, शीतल रामकुमारजी आहेत, यांचे देखील धन्यवाद की सगळे प्रोत्साहन देत आहेत आपल्या कवयित्री मंडळींना. थँक्यू सो मच. आता आपण वळतोय शोभाजींकडे. शोभाजी, आता तुम्ही कुठली कविता सादर कराल? माझं लक्ष एम म्हणल्यासारखं, म्हणजे मी प्रोफेसर राहण्याने लहानपणापासून 40 इयर्स पासून माझं एक्सपिरियन्स आहे. तर शिक्षण ह्याच्यामध्येच राहण्यानं पोरांना असं लक्षाकडे घेऊन जायचं. माझं लक्ष मी एव्हरेस्ट शिखर चढण्याचा. माझं लक्ष एव्हरेस्ट शिखर चढण्याचा. त्यासाठी माझी मुलं पण चढावं. कोण? स्टुडंट्स. माझा लक्ष मी एव्हरेस्ट शिखर चढण्याचा. माझ्या सोबत कॉलेजचे मुली मित्रमंडळीला घेऊन जाण्याचा. माझ्या सोबत मुलींना मित्रमंडळीला घेऊन जाण्याचा. म्हणजे तेनसिंग नारके चढले ना, आपणही चढावं म्हणायचा उद्देश. चढतो नाही माहिती नाही. प्रेरणा.
माझा लक्ष प्रपंचामध्ये शांती समाधान आणायचा. माझा लक्ष प्रपंचामध्ये शांती समाधान आणायचा. मी नोकरी करताना ज्यांच्यापाशी आर्थिक परिस्थिती नव्हती पण त्या मुलांना शिकायचं होतं म्हणल्यासारखं इंटरेस्ट होतं, तर अभ्यासात हुशार याने लक्ष देऊन राहिलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यास पैसे याने फीस भरून त्यांना शिकवण्याचा ठरवण्याचा. आर्थिक परिस्थिती ज्यांची ठीक नसली, अभ्यासात ज्यांना अभ्यास करण्याचा आहे इच्छा, त्यांना मी फीस भरण्याचा. लक्ष्मीबाई रुद्रमाचा धैर्यभर सर्वांमध्ये भरण्याचा. लक्ष्मीबाई रुद्रमादेवीचा धैर्य विद्यार्थी मध्ये भरपूर भरण्याचा. मदर टेरेसा गौतम बुद्ध, मदर टेरेसा गौतम बुद्धचे सेवा मार्ग सर्वांना सांगायचा. मदर टेरेसा गौतम बुद्धचे सेवा मार्ग सर्वांना सांगायचा. याने मी करत राहते, त्यासाठी मुलांनाही सांगून पुढे न्यायचा. बटू केशव दत्त विवेकानंदचे, बटू केशव दत्त विवेकानंदचे देशप्रेम सर्वांमध्ये जागृत करायचा. बटू केशव दत्त विवेकानंदचे देशप्रेम सर्वांमध्ये जागृत करायचा. प्रत्येक व्यक्तीमध्ये देश प्रेम जागृत करून वंदे मातरम मनवायचा. प्रत्येक व्यक्तीमध्ये देश प्रेम जागृत करून प्रत्येक घरी वंदे मातरम मनवायचा. वर्तमान मध्ये राहून, न भूत न भविष्य हे राहण्यासारखं वर्तमान मध्ये राहायचं, न चाड्या सांगायचं. वर्तमान मध्ये राहून सत्कार्य करण्याचा, वर्तमान मध्ये राहून सत्कार्य करण्याचा शिकवायचा. भांडण्याचा व्यर्थ वेळ घालायला दूर ठेवायचा. भांडण्यामध्ये व्यर्थ वेळ न घालायचा, दूर ठेवायचा. मोबाईल मध्ये न राहता त्यांच्या सोबत, मोबाईल मध्ये न राहता त्यांच्या सोबत मोठे याने आई वडील या शाळेमध्ये लेक्चरर्स या कोणी दुसरे मोठे वेळ काढायचाच. युवा वृद्ध छोट्या मुलांना मी मार्गदर्शक करायला सांगणारच. युवा वृद्ध छोट्या मुलांना माझ्यासारखं मार्गदर्शक राहा म्हणून सांगणारच. रोज ठरायचाच. आनंदाचे क्षण आनंदाने काढणारच, आनंदाचे क्षण आनंदानेच काढणारच. लास्ट हे वाक्य पहा. यमधर्मराज मला बोलायला आले तरीही, घेण्यास आले तरीही त्यांना मी सांगेन माझं कार्य पूर्ण झाले नाही, नंतर या म्हणून सांगणारच. यमधर्मराज मला घेण्यासारखी आल्या तरीही मी त्यांना माझे सर्व काम नंतर येणार सांगणारच. किती कष्ट झाले तरीही, किती कष्ट आले तरीही हसून हसवत झेलूया म्हणून प्रेरित मुलांना करणारच, झेलून प्रेरित करणारच. धन्यवाद. वा, छान, मस्त. मस्त मॅम, छान झाली प्रेरणादायी. मस्त. प्रेरणा मस्त. मुलांना शिकवतात ना प्रेरणा राहावं म्हणून. Yes. हो मुलांना पण प्रेरणादायी आहे आणि आता ज्यांनी ऐकलं असेल त्यांना पण एक स्फूर्ती येते. असं जेव्हा आपण हो, पण रचना आपण मोठ्यांना म्हणू ऐकतो ना, शकत नाही ना. बरोबर, राईट. आणि आपल्या शिक्षिका भारताचा बोलली जो, तुमच्याकडे. हो शिक्षिका खरंय. बोलली तुमच्याकडे. अगदी धन्यवाद. आता आपण वळतोय आपल्या पुढच्या कवयित्री यांच्याकडे. मी कुंदा बापट मॅमना हे निवेदन करते प्रस्तुत करायला त्यांची कविता. थँक्यू. आता दुसरी कविता नाही, मी गझल सादर करते तुम्हाला. आनंद कंद वृत्तामधली गझल आपल्यासमोर पेश करते. बरसात आठवांची झाली भिजून गेले, बरसात आठवांची झाली भिजून गेले, विरहातल्या झळा अन वणवे विजून गेले.
विरहातल्या झळा अन वणवे विझून गेले. विरहामध्ये आठवणी हेच आपल्याला साथ देतात. तर म्हणून बरसात आठवांची झाली भिजून गेले. विरहातल्या झळा अन वणवे विझून गेले. करुणी अथक परिश्रम, करुणी अथक परिश्रम केली समाजसेवा. करुणी अथक परिश्रम केली समाजसेवा, पण राजकारणाने पुरती दमून गेले. पण राजकारणाने पुरती दमून गेले. मातीतल्या मुळांना स्मरते कधी कुणी का. मातीतल्या मुळांना स्मरते कधी कुणी का. कौतुक फळाफुलांचे सगळे करून गेले. कौतुक फळाफुलांचे सगळे करून गेले. जेव्हा कधी तुला मी, जेव्हा कधी तुला मी विसरायचे ठरवले. जेव्हा कधी तुला मी विसरायचे ठरवले. डोळ्यात आठवांचे घनका भरून गेले. डोळ्यात आठवांचे घनका भरून गेले. लास्ट शेर आहे. गहिरा अथांग सागर, गहिरा अथांग सागर मी कसपटाप्रमाणे. एक क्षुल्लक गोष्ट मी. गहिरा अथांग सागर मी कसपटाप्रमाणे दिसले किती खुजी मी. किती बुटकी, किती छोटी. दिसले किती खुजी मी पण उडून गेले. गहिरा अथांग सागर मी कसपटाप्रमाणे दिसले किती खुजी मी पण उडून गेले. धन्यवाद. फार छान. या. अगदी आपल्यापैकी निशब्द कोणी गझलची माहिती असलेल्या आहेत का सगळ्याच आहात तुम्ही गझल्स काय? बद्दल? कारण गझलचा प्रत्येक शेर हा वेगळ्या कवितेचा विषय असतो. त्याच्यात बरोबर. एकाचा दुसऱ्याशी संबंध नको. देअर शुड बी 5 डिफरंट टॉपिक्स. आशय वेगळे पाहिजे. त्यामुळे कवितेचा फील येत नाही गझलमध्ये. एव्हरी शेर वेगळी गोष्ट सांगतो. पण जस्ट फार फॉर छान युअर असतात. तुमच्या इन्फॉर्मेशन. सगळ्या गझल छान असतात Yes. सुंदरताई. हो. विशेषतः ते मुलांचं उदाहरण तर इतकं आवडलं. खरंच आहे, म्हणजे एका हाताने, म्हणजे आपण म्हणतो ना, एका हाताने करावं ते डाव्या हाताला कळू नये, तसं मुलं त्यांचं काम करत राहतात. तर खरंच आपण त्यांचं कधीच काही वर्णन करत नाही, काही नाही, पण त्यांच्यामुळेच केवढं फळ फूल येतं. किंवा मुलगा छान. सुद्धा फार मोठ्या पदाला गेला तर पटकन ठीक आहे म्हणतात आता आई म्हणून, पण मागे किती कष्ट कोणी केलेले असतात ते पडद्याआड जातात. आणि फक्त ते मूल दिसतं, त्याचं वैभव दिसतं. पाठीमागचे वैभव. कष्ट कमी लोकांना दिसतात. काही लोकांना दिसतात, दिवस करून बघतात ते. हा फरक आहे. फार छान आवडली. हो, अगदी धन्यवाद. अगदी. खूप काही सांगून गेली ही गझल. म्हणजे प्रत्येक खरंच. ओळीत असं खूप प्रत्येक संदेश शेर आहे, महत्वाचा. खूप डेप्थ आहे. खूपच छान. जे मूड, जे एक आपण म्हणतो ना, समा तुम्ही जो बांधला, गझल जी आहे, गझल एक नजाकत असते. नजाकत असायला हवी ती चांगली गझल. तर तुमच्या रचनेत ती नजाकत पण होती, तो संदेश पण मिळाला आणि तो भाव पण पोहोचला. आणि एक काळ होता की मला स्वतःला पण वाटायचं की गझल म्हणजे फक्त प्रेम किंवा दारू किंवा अल्लाह असं डोक्यात होतं. माहिती नव्हतं. आय डिडंट नो अबाउट इट. आता जेव्हा आत गेलो तेव्हा कळलं की त्याचे पोटेन्शियल एवढं आहे त्याच्यामध्ये, की मोठा समुद्र आहे की जे आपल्याला हातात लागत नाही. इतकं सुंदर आहे. कठीण आहे पण मी अगदी पेरिफेरीवर आहे. मला काय फार आत नाहीये मी, पण मला आवडतं ते करायला. छान आणि कठीण पण वाटतं आहे. आणि मराठी गझल्स तुमच्या ग्रुपवर पण वाचनात येतात, तर खरंच खूप छान वाटतं. छान म्हणजे ते हो. आणि ते आणि गझलचे पण आणि अधिक प्रकार पण आहेत ना. म्हणजे आता मी इंग्रजीत काही प्रकार, पर्शियन गझल मी ट्राय केलेत. 2-3 गझल लिहिल्यात मी इंग्रजीत. आणि दुसरे पण काही प्रकार आहेत, ते मी अजून ट्राय नाही केलेत. बरोबर. तो बराच मोठा एक गहन तो विषय आहे म्हटलं तर गझल सुद्धा. बरोबर.
त्याला खूप वेळ द्यायला पाहिजे, पण गझल हो, लिहायला ते जास्त. चप्पल आणि शब्द वेळ मिळाले देऊन पाहिजे. पण आपल्याला जमत नाही, तेव्हा नाही. फ्रस्ट्रेशन येऊ शकतं की नको हे जाऊ दे. पण यू शुड परसिस्टंटली म्हणजे ते हे केलं पाहिजे, सातत्याने बरोबर. त्याचा मार्ग केला पाहिजे, तर येतं मग असं. खरंय. बरोबर. आणि पोएटिक आता फॉर्म आणि फ्री वर्स आम्ही रिकामे आहोत म्हणून म्हणू शकतो की आम्ही सातत्याने, तुम्ही मुलं कामात आहात, तुम्हाला एवढा वेळच नसतो. पण जेव्हा वेळ असतो तेव्हा कधीतरी चांगल्या लोकांच्या ऐकल्या तरी, तुम्हाला वाचल्या तरी खूप काही म्हणजे, आणि कसं कठीण आहे ते पण कळतं आपल्याला. आणि तेवढा अभ्यासही झाला पाहिजे. हो, अभ्यास पण जसं लागतो. तू म्हटलं तसं. हो, म्हणजे ते सरावही. सुरुवातीच्या काळात इतके शेरही येतात, म्हणजे कॉमेंट्स की हे नाहीये हे नाहीये, तर तेव्हा आपल्याला जमणार की नाही, येतंय की नाही आपल्याला. पण वन डे ऍटलिस्ट, बेस्ट नाही पण यू कॅन राईट एवढं नक्की, देन यू कन्सिस्टंटली डू दॅट, असं माझं म्हणणं असतं. खरंच. शब्द संपदा एक तुम्ही भरपूर सगळ्या हवी. जेवढ्या कवयित्री आहात मराठीतल्या, त्यांना माझी रिक्वेस्ट आणि कळकळीचं असं आवाहन आहे की ज्यांची मराठी मायबोली पण आहे त्यांनी जरूर ट्राय करावं, कारण जी गोष्ट कठीण आहे ते सोपं आहे. कविता डोक्यात आली आपण लिहितो, नेहमी काय वृत्तात लिहितो असं नाही, पण यू शुड स्ट्राईव्ह हार्ड फॉर काहीतरी हायर गोल पाहिजे. नुसतं काहीतरी वाटलं काहीतरी लिहिलं, यू शुड नॉट स्टॉप देअर, थोडं तुमचं प्रगती व्हावी असं मला वाटतं. म्हणून तुमच्यातल्या ज्या ज्या कवयित्री आहेत त्यांनी निदान त्याच्यात शिरावं तरी, ठीक आहे पुढे नका, पण वाचलं तर तुम्हाला इच्छा होईल की जावं. इच्छा होईल. दॅट इज माय विश. बरोबर. Yes, ma'am. Thank you. खरंय. बरोबर. हो. आता आपण एक सुंदर गझल ऐकली आणि आता आपण पुढे वळतोय आपल्या कार्यक्रमात, आणि मी आमंत्रित करू इच्छिते अनुपमाजींना त्यांची दुसरी कविता सादर करायला. धन्यवाद रुपालीजी. माझी दुसरी कविता अगदी हलकी फुलकी आहे. बरेच जण आपण प्रवासाला निघतो बॅगा भरून, तर एक सुटकेसवरती कविता लिहिली आहे. प्रवासाला बाहेर पडली एक मोठी सुटकेस, प्रवासाला बाहेर पडली एक मोठी सुटकेस, स्वच्छ कपड्यांनी भरलेली उत्साहाने निघाली. कोरे इस्त्री केलेले कपडे, औषधे, चपला किंवा इतर सामान असते कधी ती प्रमाणापेक्षा गच्च भरलेली, तर कधी हलकी फुलकी फुलासारखी. अगदी ऐटीत खुशीत उत्साहाने निघते, अगदी ऐटीत खुशीत उत्सुकतेने निघते. नव्या जागी जाऊन पाहायचे आता नवे ठिकाण, नव्या जागी जाऊन पाहायचे आता नवे ठिकाण. कधी बसने, कधी रेल्वेने, तर कधी एरोप्लेनने प्रवास होत असे सुटकेसचा छान, प्रवास होत असे सुटकेसचा छान. एकच गोष्ट तिला बऱ्याचदा खटकायची, एकच गोष्ट तिला बऱ्याचदा खटकायची. प्रवासाला जाताना सुगंधित कोऱ्या कपड्यांचा समावेश असतो, प्रवासाला जाताना सुगंधित कोऱ्या कपड्यांचा समावेश असतो. मग परतीच्या प्रवासात का बरे तिचा श्वास कोंडला जातो. कित्येकदा कित्येकदा तिचा जीव देखील गुदमरतो. काही वेळा तर अधिक सामान कोंबल्याने तिचा बांध देखील सुटतो. चार चार पायांवर नाचत जाणारी ती सुटकेस लंगडत लंगडत घरी परतते. चार पायांवर नाचत जाणारी ती सुटकेस लंगडत लंगडत घरी परतते आणि पुढच्या प्रवासाची पुन्हा वाट पाहते. कारण हसत खेळत गेलेले असले जरी मोजके काही क्षण, परंतु परतीचा प्रवास कुणालाच आवडत नाही, परतीचा प्रवास कुणालाच आवडत नाही. सुंदर सुंदर, धन्यवाद. मस्त, छान छान, मस्त एकदम. खूप छान खूप छान. आणि आणि विनोदी फ्लेअर, आशय पण छान, Variety आहे. सुंदर. छान. हो. व्हेरी गुड, फर्स्ट टाइम व्हेरी ट्राय गुड. केलं थोडं,
चुका मस्त, झाल्या असतील मस्त. पण just, हो हो खूप खरं. इथे जो न देखे रवी वो देखे छान आहे. कवी तसं आहे. सगळेच जातो आपण प्रवासाला, पण एक क्वचित कोणाला सुचतं की तिच्यावर लिहावं. हो हो. yes. आणि कवितेत आणि ते पण विनोद, जो हास्यरस आहे तो आणणं एक इट इज डिफिकल्ट, व्हेरी कठीण आहे. डिफिकल्ट. बरोबर. बरोबर. त्यात एकतर एनिवे तुम्ही तसं लिखाण काही करता, विनोदी लेखन, ते पण कठीण आहे आणि काव्यात्मक तऱ्हेने सादर करणं अजून हो. कठीण आहे असं आहे. बरोबर. खूप छान झाली कविता तुमची आणि आम्ही सर्व खूप हसलो, एन्जॉय केली. हो, मस्त. या. Thank आता you. कायम बॅग घेतली की तुझी आठवण येईल सगळ्यांना. बरोबर. बाहेर जायला लागलं की तुझी सर्वांना आठवण येईल. आवडेल ही विशेषतः कविता. ते व्हील Actually, मोडलं की जास्ती आठवण येईल. सर्वांना आवडेल कविता. अगदी. मी स्वतः परवाच जस्ट आले प्रवासाहून, तर कालच या दोन्ही कविता लिहिल्या. म्हटलं हा. थोड्या वेगळ्या आशयाने लिहूया त्यासाठी. छान छान पण. थँक्यू. तर आपण आता पुढच्या कवयित्रींना आमंत्रित करूया. रुपालीजी, खूप खूप धन्यवाद. तुमचे आजचे सूत्रसंचालन खूपच सुंदर, अप्रतिम झाले आहे. खरंच छान केलं. आणि हा. हो, अगदी सहजतेने तुम्ही हा प्रोग्राम छान पुढे नेत आहात. तर आम्ही उत्सुक आहोत तुमची पुढची रचना ऐकण्यासाठी. खूप खूप स्वागत आहे आपले. आता ही एक कविता जी आहे ती मला असं वाटतं मी त्यावेळेला लिहिली जेव्हा कुठेतरी मला सकारात्मकताची, एक इन्स्पिरेशनची, प्रेरणेची गरज होती असं वाटतं मला. म्हणून मला तेव्हा हे शब्द मला बहुधा सुचले असतील, ते मी प्रस्तुत करते. जो वेगाचा वेध घेतो तो जगाच्या पाठीवर कुठेही जगू शकतो. जो वेगाचा वेध घेतो तो जगाच्या पाठीवर कुठेही जगू शकतो. जो सतत कार्यरत राहतो तो एका वेगळ्याच तेजाने चमकतो. संसाराचं चक्र चालूच असतं एखाद्या जात्यासारखं. संसाराचं चक्र चालूच असतं एखाद्या जात्यासारखं. आपल्याला त्यात धान्य उपलब्ध करायचं असतं. प्रयत्नांची कास सोडायची नसते. प्रयत्नांची कास सोडायची नसते. कोणी साथ देव अथवा न देव, कोणी साथ देव अथवा न देव, कणखरपणे आयुष्यात पुढे जायचं असतं. कणखरपणे आयुष्यात पुढे जायचं असतं. तारे तारे ज्याप्रमाणे एकटे असून सुद्धा, तारे ज्याप्रमाणे एकटे असून सुद्धा तेजोमय असतात, त्याचप्रमाणे स्वतःचा प्रकाश बनायचं असतं. त्याचप्रमाणे स्वतःचा प्रकाश बनायचं असतं. दैव, नियती, देव आणि आपल्या जीवलगांचा पाठिंबा असतोच. दैव, नियती, देव आणि आपल्या जीवलगांचा पाठिंबा असतोच. तेव्हा हताश न होता धीर धरावा. कधीतरी यश लाभेल. विजयाची चव खासच असते. विजयाची चव खासच असते. ती खरवसासारखी पटकन विरघळते. विजयाची चव खासच असते. ती खरवसासारखी पटकन विरघळते. धन्यवाद. छान. थँक्यू. खूप सुंदर, मस्त. सुंदर सुंदर. खूप छान. छान सांगायचं उपमा म्हटलं दिलाय. खूप छान. मस्त. हा, उपमा छान दिले. थँक्यू. अनुपमा मॅडम कडे सगळेजणी छान छान लोकच येतात. बरोबर. त्या स्वतः खूप छान आहेत आणि प्रेझेंट म्हणजे ना सर्वांशी व्यवस्थित हे करतात आणि त्यांचे जे प्रयत्न आहेत पोएझी टेल्ससाठी, चॅलेंजेस पण ऑर्गनाईज करतात. छान आहे. वेळच्या वेळी सगळ्या इन्फॉर्मेशन वगैरे हे करणं खूप सुरेख करते कंडक्टर. सर्वांना प्रेमानं बोलतात. सर्वांना आणि प्रेमानं आणि बोलतात, हे सगळे बोलवतात. फार या नम्र सर्व आणि आपल्याला विनयशील आहेत.
फार विनयशील आहे. हो. नाही, हो. थँक्यू. ते आणि कठीण हे असतं, सगळं ते कठीण असतं. थोडस अचिव्हमेंट आलं खरंय. की लगेच हवा भरते, तसं नाही येते. बरोबर बरोबर चांगली. बरोबर. Correct. नाही नाही, थँक्स. पोयझी टेल्स हा ग्रुप हे आणि सगळे उपक्रम तुमच्या सगळ्यांमुळे शक्य होतात, कारण तुम्ही सगळे पार्टिसिपेट करता आणि प्रत्येक मीट मध्ये देखील आम्हाला छान छान कविता ऐकायला मिळतात. तर इट्स अन इन्स्पिरेशन फॉर ऑल ऑफ अस आणि लर्निंग मिळतं, म्हणजे शिकायला मिळतं तुम्हा प्रत्येकाकडनं. जसं कुंदा मॅम कडनं गझल बद्दल माहिती मिळते. स्नेहलजींच्याही कविता छान असतात. लास्ट टाइम त्यांनी औलवर लिहिलेलं घोबडावर कविता होती त्यांची, सुरेख होती. शोभाजींचे पण प्रस्तुतीकरण खूपच छान आणि एकदम कॉन्फिडेंटली आणि छान प्रस्तुत करतात. हो. रुपालीजींची तर क्या बात आहे, म्हणजे शी इज अ पिलर ऑफ आवर ग्रुप. मला आणि तुम्ही लोक वेगवेगळ्या भाषात करताना कविता ते खरंच हा. ग्रेट वाटतं अक्षरशः. खूपच छान वाटतं. म्हणजे आणि मी आपले थोडंफार टेक्निकल हिंदीत करू शकेन. हा, आणि इंग्लिश तर अजिबात रुपालीजींचं बिटवीन द लाईन्स छान असतं. त्या मोठी लिहित हा. नाही, पण बिटवीन द लाईन्स बरोबर खूप छान आहे, असं मला वाटतं. बरोबर आहे ना? बरोबर. मोठी मोठी कविता, खरी मोठी, मोठी यू खूप नाही लूज लिहिली. कॉन्सन्ट्रेशन. आवश्यकता छोटी पाहिजे नसते. पण इफेक्टिव्ह पाहिजे, असं आहे. थोडक्यात Yes, सार yes. सांगता आलं पाहिजे. खूप छान असतात कविता. आणि आपले हिंदी छान काव्यगोष्टी वाटलं. देखील, हिंदी काव्यगोष्टी देखील छान होतात. अजयजी छान हो, ते खूपच छान फॉरवर्ड. करतात. हो हो तर बरोबर. म्हणजे खूपच छान. आणि छान असतात. तुमच्याही ते सगळे ओळखीच्या इतर भाषिक लोक खूपच तयारीचे आहेत सगळे. येस येस, अगदी त्याच्या अगदी. पुढे मी म्हणजे चिंधीच वाटते मला तर अक्षरशः. तुमचं हे म्हणतो ना ह्युमिलिटी तुमची, तुम्ही फार खूप साधी. ऐका, फार तयारीचे असतात ना, ते एक दिवस हा. चिंधीचेच असतात. ते चिंधीच पुढे मोठे होतात. प्रत्येक जण पहिली पायरी घेतो तेव्हा काय मोठा नसतो, पण होतो एक दिवस, असं आहे. बरोबर ना बरोबर. रुपालीजी? येस बरोबर आहे ना? येस अगदी. म्हणून चिंधी समजू नका, पुढे जा. हा. राईट मॅम. येस, हं. छान झाला झाली आजचा का वेळ? कार्यक्रम. छान हो, झालं. मस्त. खरंच मस्त झालं. आणि तुम्ही सर्व वेळ काढून आलात आणि छान छान रचना सादर केल्यात, याबद्दल हो. पोएझी टेल्स तर्फे अनुपमाजी आणि कुंदा मॅम, अजयजी या सर्वांतर्फे मी तुमचे आभार मानते. आणि धन्यवाद. खूप चांगला कार्यक्रम, छान वाटलं. आम्हाला आता पण खूप छान ऑनलाईन नाही, एरवी पण आपण फोनवर टच मध्ये राहूया. म्हणजे आता आपली चालेल. इथे थोडं एक तास होते, पण अदरवाईज ऑल्सो वी कॅन बी इन टच. तर येस मग Yes, मॅम, yes. आपली डेफिनेटली. जास्त देवघेव होते, असं आहे. बरोबर. येस येस. खरंय. चालेल हो. चालेल. या. येस येस. सर्वांना हॅपी चालेल. क्रिसमस, हॅपी न्यू इयर. येस, मेरी येस क्रिसमस, हॅपी न्यू इयर. येस, पुन्हा मेरी नेक्स्ट येस. क्रिसमस मंथ अँड 2 हॅपी जानेवारी. न्यू इयर. नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना. शुभेच्छा सगळ्यांना. हो हो. येस हॅपी क्रिसमस न्यू इयर. मध्ये सगळ्यांनी बाहेर जा, बॅगा भरा आणि अनुची आठवण काढा. आणि नीट घेऊन या. आणि नीट घेऊन या बॅगा. तिने तुम्हाला जर कायमसाठी उचलायला आपल्या मनामध्ये बॅग कोरून ठेवली आता. कधी पण बॅग काढली तर आठवण येणार तुझी. तुम्हाला जर उचक्या लागल्या जास्ती आता ना या वेकेशन मध्ये, तर तुम्ही समजून जा का लागल्या, अनुपमाजी. Exactly. चांगलं. छान. झालं? हो. थँक्यू. Yes. थँक्यू. ओके, थँक्यू. गुड नाईट. येस.